अनेक दिवसांपासून सुरू असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर देखील वाहतूक सुरू न केल्यामुळे खालील वाहतुकीच्या रस्त्यावर अनेक खड्डे व डबके असल्यामुळे फार अपघात होत आहेत। त्याच्यातून जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे बांधकाम विभाग यांच्याशी फोनवर चर्चा केली। लोकांच्या हितासाठी रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा दिला। त्यावर दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किशोर परदेसी साहेब यांनी पोळा होऊन जाऊ द्या, आपण अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासित केले। त्यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी जनतेच्या हितार्थ उड्डाणपुलाचा रस्ता मंगळवारपर्यंत सुरू करावा ही मागणी लावून धरली होती। रस्ता न सुरू झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे सांगितले, परंतु पोलिसांच्या सूचनेला मान देऊन पोळ्यानंतर मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी 11 वाजता संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी केली। मी खरबरीत पत्र लिहितो आज तो मंगळवारी काहीतरी आपण त्यांना इथे बोलवतो सकाळी आणि सकाळी तुम्हाला इथे 11 वाजता भेटू 10 वाजता मंगळवारी मी सकाळी 10 वाजता भेटू 10ला इथे आपण 2 दिवस सण करू त्यांना आता मुरुम बिरुम टाकायला आता मी बोलतो त्या काय पाऊस जर पडला नाही का ना मला काही कळत नाही, पाऊस जर पडला ना अजून आपल्याला काम हे सांगतो तेच बरोबर आहे। त्यांना तिथे मुरुम टाकून उपयोग नाही, मोठे मोठे बोर्ड टाकले पाहिजे, रोलर फिरवलं पाहिजे। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, काँग्रेसचे आबा मुंडे, राष्ट्रवादीचे आनंदा पाटील, दयाराम कुवर, देविदास मोरे, अशोक सोनवणे, गुलाब पाटील, पंजाबराव पाटील, जमील खाटी, सादिक मनसुरी, परमानंद पाटील, अशोक सनेर, निळखंड पाटील, विश्वास पाटील, भैया शहा, नवनाथ तिरमले, नवनीत बागले, वकील ठाकरे, रवी पाटील, शिवा खंडाळे, पिंटू खंडाळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तर मंगळवारपर्यंत जनतेला वापरण्याकरिता शिंदखेडा दोंडाईचा उड्डाणपूल रस्ता सुरू न झाल्यास फार मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील महाविकास आघाडीच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप बेडसे यांनी दिलाय।